नमस्कार. मी आशा. आज आपण हॉटेलसारखा अंडा तवा मसाला बनवणार आहोत आणि जसं हॉटेलमध्ये ह्याची टेस्ट येते तशीच इथं पण तशीच टेस्ट आपण घरी बनवलेला अंडा तवा मसाल्याला येते. चमचमीत आणि टेस्टी लागते आणि झटपट कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होतो. त्यासाठी मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि अंडे कट करून घेतलेले आहेत. एकसारखे कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी 2 चमचे 1 चमचा बटर घातलेलं आणि 1 चमचे तेल घातलेलं आहे. बटर नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकता. थोडी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. ते कारण त्याच्यासाठी त्याने कलर येतो, आपल्या अंड्याला छानसा कलर येतो. त्याच्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये अंडे चांगले मिक्स कोट करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. अंड्याला कलर चांगला यायचा. 1 ते 1.5 मिनटं चांगलं खालच्या बाजूने आणि 1 ते 1.5 मिनटं वरच्या बाजूने असं चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये त्याचं ड्रिल असतं ते बाहेर निघत नाही आहे आणि आपल्या म्हणजे अंड्याची भाजी पण अशी खूप छान होते. दिसायला पण खूप सुंदर दिसते. बघा किती छान दिसत आहे आणि असं जरी खाल्लं तर ते खूप टेस्टी लागतं. आणि त्याच्यानंतर आता मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आणि 1 कांदा मी अगोदर भाजून घेतलेला आहे. आता अद्रक घातलेलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घातलेली आहे, अर्धा इंच अद्रक आणि त्याची चांगले पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे पेस्ट ठेचा ह्या कांद्यामध्ये घालून चांगला परतून घेतलेला आहे. आता 2 टमाटर कट करून घेतलेले आणि 1 कांदा मी अगोदर भाजून त्याच्यामध्ये पेस्ट चांगली टमाटर आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. अगदी तेल सुटून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेले, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली, 1 चमचा चिकन मसाला आहे. तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तर चालतो. 1 चमचा धनिया पावडर घातलेला आहे. हा मसाला चांगला मिक्स होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. त्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडी त्याला 1 उकळी काढून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5-6 मिनटं हे मसाला कमी गॅसवरती चांगला होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बघा चांगला मसाला आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अंडे घालायचे आहेत. अंडे घातल्यानंतर पण 5-6 मिनटं चांगलं मसाल्यामध्ये अंडे चांगले दोन्ही बाजूने अलटपलट करून शिजून द्यायचे आहेत. तेव्हा अंडा तवा मसाला खूप खायला पण टेस्टी हॉटेलसारखा लागतो. चमचमीत टेस्टी आणि झटपट कमी साहित्यामध्ये आणि वेळेवरही पाहुणे आले तर झटपट भाजी होणारी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आणि नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे अंडा तवा मसाला तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा.